जेव्हा केव्हा डिलिव्हरीसाठी पेशंट ॲडमिट होतं त्यावेळेस त्या बाळाचे ठोके जसे कमी जास्त होतात तसे आमचे सुद्धा ठोके कमी जास्त होत असतात। त्यामुळे बाळाला काही होणार तर नाही ना ह्या भीतीमुळे आम्ही बऱ्याचदा कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असतो। ते मॉनिटरिंग करत असल्यामुळे जे CTG मशीन आहे त्यामध्ये थोडंही डिस्ट्रेस दिसला तर आम्ही लगेच नातेवाईकांना सांगतो का बाळाचे ठोके कमी होत आहेत। आणि मित्रांनो, बाळाची संडासची जागा वर असते आणि डोकं खाली असतं, त्यामुळे बऱ्याचदा संडास केली असली तरी सुद्धा ते लक्षात येत नाही। मग अशा वेळेस बाळाचे ठोके कसे रिस्पॉन्स करत आहेत त्याच्यावरती निर्णय घेतला जातो। त्यामुळे CTG मॉनिटरिंग आणि डॉक्टरांमध्ये असलेली मेडिको लीगल केसेसची भीती हे सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे जास्त सिझर आजकाल व्हायला लागलेले आहेत। बाळाला स्ट्रेस केव्हा केव्हा येतो? साधारणपणे जर आईचं हिमोग्लोबिन कमी असेल आणि 5व्या महिन्यापासूनच हिमोग्लोबिन 7.5-8 याच्या अवतीभोवती असेल तर बाळाला क्रोनिक हायपोक्सिया होतो। आणि त्यामुळे जरी तुमचं खाणंपिणं चांगलं असेल, हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे बाळाला रक्तपुरवठा कमी होत असतो आणि त्यामुळे क्रोनिक हायपोक्सिया होतो। त्यामुळे जरी 9व्या महिन्यापर्यंत बाळ व्यवस्थित गेलेलं आहे, परंतु जेव्हा कळा यायला लागतात तर त्या कळा बाळ सहन करू शकत नाही आणि लगेच बाळ संडास करून देतो। त्यामुळे बऱ्याचदा नातेवाईक विचारतात, डॉक्टर आतापर्यंत सर्व व्यवस्थित होतं, अचानक काय असं घडलं? तर क्रोनिक हायपोक्सिया हा एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे बाळ पोटात संडास करतं। यासाठी काय करायला पाहिजे? यासाठी आपण सुरुवातीच्या महिन्यापासूनच आपला अन्नाचा आहार किंवा जे पौष्टिक आहार आहे, आयर्न सप्लिमेंट आहे, ते व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहे। प्रत्येक 1.5 ते 2 महिन्यामध्ये हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे आणि हिमोग्लोबिनची मात्रा 8.5-9 ग्रामपेक्षा जास्त कशी ठेवता येईल त्यावर प्रयत्न केला पाहिजे। मग आता 9 ग्रामपेक्षा हिमोग्लोबिन राहिलं तर माझं बाळ संडास करणार नाही असं आहे का? नाही। जसं क्रोनिक हायपोक्सिया असतो तसा ॲक्यूट हायपोक्सिया पण असतो। कदाचित हिमोग्लोबिन चांगलं असल्यावर सुद्धा बाळ संडास करू शकतं, परंतु हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे आजकाल पोटात बाळ संडास करण्याची प्रक्रिया वाढलेली आहे। सहनशक्तीची कमी। मित्रांनो, आपल्याला नक्कीच माहिती आहे आपले आई बाबा किंवा आपले वडील आई जितके स्ट्रॉंग होते, आजी आजोबा जितके स्ट्रॉंग होते, जे मेहनतीचा अंग मेहनत करू शकत होते तेवढे आम्ही नाही करू शकत। सेम गोष्ट लागू होते आपल्या बहिणींसाठी, बायकोसाठी आणि सर्व महिलांसाठी पण, का त्यांचाही स्टॅमिना पहिला इतका राहिलेला नाही। दुखायला लागलं का लगेच आपल्याला काहीतरी मेडिसिन किंवा मदत घ्यावी लागते। जर आपली सहनशक्ती कमी झालेली आहे तर त्यामुळे आपण पॅनिक होऊन जातो आणि जेव्हा केव्हा सहनशक्ती कमी झाली, बेचैनी व्हायला लागते तर शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन निर्माण व्हायला लागतात आणि हीच गोष्ट लागू होते डिलिव्हरीच्या वेळेस। जशा जशा कळा वाढत जातात, भीती वाढत जाते आणि भीती वाढल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कॅथेकोलामाइन्स शरीरामध्ये रिलीज होतात आणि ते स्ट्रेस हार्मोन रिलीज झाले का त्याचा परिणाम आपल्या ब्लड प्रेशरवरती, आपल्या ऑक्सिजनेशनवरती होतं आणि त्याचमुळे ते परिणाम बाळावरतीही होतं। त्यामुळे कळा येत असताना कमी झालेली सहनशक्ती हे सुद्धा एक बाळाने मिकोनियम करण्याचं कारण ठरलेलं आहे।